सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प भागात सह्याद्रीनगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर परिसरातील कांडेकर वस्ती येथे काल दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान बिबट्या एका घराच्या उंबऱ्यात आला होता। घराभोवती गिरक्या घालून कुंपणात आडोशाला निघून गेला। स्थानिकांनी पाहिल्यावर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले। त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली। वन विभागाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले। त्यांनी या भागाची पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याच्या व रात्री घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या। वन विभागाच्या अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग भोये, विशाल शेळके यांनी बिबट्याच्या पंजाचे ठसे बघितले। किमान 2 वर्षाचा बिबट्या असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। देवळाली कॅम्प शहर हे लष्करी हद्दीत आहे। या हद्दीत दाट जंगल आहे, त्यामुळे देवळाली कॅम्पसह वडनेर, शिंगवे, बहुला, पिंपळगाव, खांब, लहवीत आदी भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। पंचक्रोशीतील खेड्यांमध्ये फिरणारा बिबट्या आता जय भवानी रोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प यासारख्या दाट नागरी वस्तीत बिनधास्तपणे फिरत आहे। गायी, कुत्री, शेळ्यासारखी पाळीव जनावर तो लोकांच्या नजरेसमोर ओढून घेऊन जात आहे। वडनेर येथे एका तर सिन्नर तालुक्यात 2 मुलांचा बळी बिबट्याने घेतलाय। देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर परिसरातील कांडेकर वस्तीमधील सतीश कांडेकर यांच्या घराच्या उंबऱ्यात येथे बिबट्या आल्याने घराच्या महिलांनी सांगितलं। या घटनेनंतर नागरिकांना मुक्तपणे वावरणे अवघड झाले। वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पिंजरा लावून तात्काळ लावावा, अन्यथा महिला आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय। वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला अशी मागणी मीराबाई कांडेकर, अंजनाबाई कांडेकर, दीपाली कांडेकर, छाया कांडेकर, प्रिया कांडेकर, वैशाली कांडेकर, सुवर्णा जाधव, शीतल थेटे, अरुणा कांडेकर सह महिलांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, देवळाली कॅम्प।